लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच वंचित बहुजन आघाडीत मोठे इन्कमिंग सुरू झाले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी शाखेचं गाव तिथे शाखा उघडण्याचा धडाका सुरू झालाय। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधील महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील तरुण गावोगावी शाखा स्थापन करतायत। या निमित्ताने आज नांदगाव तालुक्यामधील वाखारी, दरेल, नांदूर आणि खिरडी आदी गावामध्ये शाखा स्थापन करत फलकाचं अनावरण देखील मोठ्या थाटामाटात संपन्न झालंय। रयतीचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य या सर्व महापुरुषांवर तिरावर वंदन करतो। आज वाखारी गाव, नांदगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील वाखारी गाव येथे इंद्रनगर येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या उत्साहामध्ये शाखा उद्घाटन झालेलं आहे। सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे असं की आज नांदगाव तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही याचं इतक्या जोमाने काम चाललेलं नाही जितकं बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारे लोक आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी जी जनता आहे ते आज वंचित बहुजन आघाडीकडे वळलेली आहे। त्या पद्धतीने आमच्या आज नांदगाव तालुक्यामध्ये 3 शाखा आहे। ही आजची पहिली शाखा इंद्रनगर वाखारी ग्रामपंचायत इथे आज आम्ही शाखा उद्घाटनाचे फलक उद्घाटन केले आहे। माझ्या आदिवासी बांधवांनी, माझ्या वाखारीच्या ग्रामस्थांनी जे आज आम्हाला सहकार्य केलं, आमच्या पक्षाची भावना, आमच्या पक्ष प्रमुखांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यामध्ये सामावून घेतले आणि आज त्यांनी त्या धोरणाला लक्षात घेऊन आज खरंच कुठल्या पक्षाची गरज आहे, कोणत्या नेत्याची गरज आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। आज आपण जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघतोय फार विचित्र प्रकार चाललेला आहे। एक शेतकरीला संपवण्याचं काम इथं चाललेलं आहे आणि जे गोरगरीब जनता आहे यांना गुलाम बनवण्याचं काम आज आहे स्थापित सरकार करत आहे। त्यामुळं हळूहळू लोकांच्या लक्षात आलं आहे की खरोखर आपले नेते कोण आहे, आपण कोणाबरोबर गेलं पाहिजे, आपण कोणाचं काम केलं पाहिजे आणि ते दिवस आता थोडे लांब नाही तर थोडे जवळ आलेले। मी ठामपणे नांदगाव तालुक्यातून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा झेडपी असेल, तुमची आमदारकी असेल, खासदारकी असेल, वंचित बहुजन आघाडीचे हे पदाधिकारी तुम्हाला ह्या प्रत्येक पदावर दिसतील आणि बहुमताने ह्या पदावर विजयी करतील असे मी इथं नांदगावच्या वतीने, नांदगाव तालुका अध्यक्षाच्या वतीने जाहीरपणे ठाम मांडतो। आम्हाला आजपर्यंत त्याच्याकडे हातपास लावून काम करून घेण्याची किंवा आम्हाला कामासाठी लोकांकडे जायची वेळ आली होती, परंतु आज आम्हाला नेता मिळाला आहे, आमचे कामं करून देणारे नेते आम्हाला मिळाले। त्यामुळे आम्हाला आता कोणाकडे जायची गरज नाही, तर आम्ही स्वतः आमचे कामं करून घेणार आहे आणि आमचे कामासाठी आम्हाला जी ताकद लागणार आहे ते आमचे पक्षप्रमुख आम्हाला पुरवणार आहे। त्यामुळे आम्हाला आता इतर कोणाशी हात पसरवायची गरज नाही। म्हणून मी परत एकदा सांगतो की आता यापुढे जे काही सत्ता येईल ते आमच्या वंचित बहुजन आघाडीची असणार आहे, या गोरगरिबांची असणार आहे, या शोषित दलितांची असणार आहे। म्हणून मी म्हणतो की वंचित बहुजन आघाडीचा एवढे बोलतो, सर्वांना मानाचा जय भीम जय मल्हार करतो आणि थांबतो।